टॉप हेडलाइन्स से प्रस्तुत करता है राजयोग पेंट्स। खुशियां आपकी, रंग हमारे। उद्धव ठाकरेंना आधी चंद्रशेखर बावनकुळे जाणार काळाराम मंदिरात दर्शनासाठी जात असून राजकीय हेतू नाही। चंद्रशेखर बावनकुळेंची ठाकरेंवर कुरघोडी। रोहितच्या वयात पवार साहेब मुख्यमंत्री होते। दादा खरं तर सिनियर सिटीजन। सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना टोला। शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल 2 दिवसात। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर देणार निकाल। नेमकं ठाकरे गटाचे की शिंदे गटाचे आमदार अपात्र ठरणार याकडे सर्वांचं लक्ष। शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी निकालाचा मुहूर्त ठरला। बुधवारी दुपारी 4 नंतर लागणार निकाल। लोकशाही मराठीला सूत्रांची माहिती। वंचित सुद्धा मवियाचा घटक आहे। अकोल्याची जागा प्रकाश आंबेडकरांनीच लढवावी, संजय राऊतांची प्रतिक्रिया। विघ्न संतुष्ट लोकांचा नायनाट केल्याशिवाय राहणार नाही। विझलेल्या मशालीचा उजेड पडत नाही। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल। नाट्यसंमेलनात फडणवीसांची कट्यारचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंवर टीका। फडणवीसांना 2024 नंतर नाटकं एकांकिकाच कराव्या लागतील, राऊतांचा पलटवार। शरद मोहोळ कुटुंब हिंदुत्ववादी। नितेश राणेंकडून शरद मोहोळचं उदात्तीकरण। नितेश राणे थोड्याच वेळात मोहोळ कुटुंबाला भेटणार। दिल्लीत महाविकास आघाडीची बैठक। जागा वाटपासंदर्भात उद्या बैठकीत तोडगा निघण्याची शक्यता। बैठकीला मवियाचे नेते उपस्थित राहणार। पुणे लोकसभा पोटनिवडणूक घेण्याच्या आदेशाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती। पोटनिवडणूक घेण्याचे हायकोर्टाने दिले होते आदेश। तलाठी भरतीतील गोंधळाचा नवा अंक। तलाठी भरतीची पहिली गुणवत्ता यादी वादात। गुन्हे दाखल असलेल्याचेही नावे यादीत असल्याचा आरोप। बिल्किस बानो प्रकरणातील आरोपींना सुप्रीम कोर्टाचा झटका। सर्व आरोपींना गुजरात सरकारने दिलेली शिक्षेतील सूट सुप्रीम कोर्टाकडून रद्द। टॉप हेडलाइन्स से प्रस्तुत करता है राजयोग पेंट्स। खुशियां आपकी, रंग हमारे। संजय राऊतांनी घेतलं साई समाधीचं दर्शन। साई संस्थानाकडून राऊतांचा साईची मूर्ती शाल देऊन सत्कार। आदित्य ठाकरे 2 दिवसीय कोल्हापूर दौऱ्यावर। हातकणंगले आणि कोल्हापूर मतदारसंघात आदित्य ठाकरे घेणार जाहीर सभा। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उद्या नाशिक दौऱ्यावर। बावनकुळे काळाराम मंदिरात जाऊन घेणार दर्शन। अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निमंत्रण। संजय ढवळीकर यांनी मुख्यमंत्र्यांना केलं आमंत्रण। शिंदे गटाचं हायकमांड दिल्लीत आहे। आमचं काम मुंबईत होतं, दिल्लीत जावं लागत नाही। राऊतांचा शिंदे गटावर हल्लाबोल। विरोधी पक्षनेत्यांची सत्तेत येण्याची परंपरा। माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडेंचा अंबादास दानवेंना टोला। मुंबई उपनगर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत खडाजंगी। अधिकारी बैठकीला गांभीर्याने घेत नाही, काँग्रेसचे आमदार असलम शेख यांचा आरोप। नांदेड जिल्ह्यात ऊस काढणीला सुरुवात। साखर कारखानदारांकडून ऊस काढणीला उशीर होत असल्याने ऊस उत्पादक चिंतेत। वाशिममध्ये रस्त्याच्या मागणीसाठी युवकाचा आत्मदहनाचा प्रयत्न। तरुणाला पोलिसांनी घेतलं ताब्यात। उरणच्या कंठवली गावात गोडाऊनला भीषण आग। सामवेदा लॉजिस्टिक कंपनीच्या गोदामाला आग। गोदामात खेळणी असल्याची प्राथमिक माहिती। परभणीत शॉर्ट सर्किटनं मटण चिकनची 2 दुकानं जळून खाक। नवीन दुचाकीसह 100 कोंबड्यांचं मोठं नुकसान। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।